पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर थोड्याच वेळात सुनावणी पार पडणार आहे आणि या सुनावणीसाठी डॉक्टर घैसास आणि भिसे कुटुंब हजर राहणार आहे। मागच्या महिन्याभराच्या वादानंतर भिसे कुटुंब आणि डॉक्टर घैसास पहिल्यांदाच समोरासमोर येतील। या सुनावणीसाठी भिसे कुटुंब थोड्याच वेळात मुंबईतल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यालयात येणार आहे। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्याला आजच्या सुनावणीच्या अनुषंगाने आणखी माहिती देतील। अजय, थोड्या वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि कुटुंबीय आणि डॉक्टर घैसास हे पहिल्यांदाच एकत्र असतील, त्यामुळे दोन्ही बाजूंचं काय म्हणणं आहे याला आज खूप महत्त्व असेल आणि त्यातून नक्की निष्कर्ष कशा पद्धतीने काढला जाईल। पूर्वी मी सध्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद म्हणजे जे मुंबईतलं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाहेर खरं तर याच ठिकाणी ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। या सुनावणीत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे की तनिषा भिसे यांची गुप्त माहिती जी आहे ती रुग्णालयाने किंवा मग डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याकडून जे ती सर्वांसमोर आणल्याचा दावा किंवा थेट आरोप जो आहे तो तनिषा भिसे यांच्या कुटुंबाने केलेला आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जे ती या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या समोर ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। याच ठिकाणी हे संपूर्ण त्याचं जे ते कार्यालय आपल्याला आहे आणि त्या ठिकाणी आपण आहोत। खरं तर ओव्हरीचा कॅन्सर झाल्याची बाब जी आहे ती समोर आणल्याचा थेट आरोप जो आहे तो या ठिकाणी भिसे कुटुंबांकडून करण्यात आला होता आणि आपण जर पाहिलं दुसरीकडे तर ह्या संपूर्ण प्रकरणात जे ते 4 वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत त्या अहवाल आणि चौकशीचा अहवाल समोर आणताना पाहायला मिळत होत्या आणि त्याच्यात अद्यापही नेमकं हे प्रकरण कोणामुळे झालं हे अद्यापही समोर आलेलं नाही। त्याच्यावरच चर्चा जी आहे त्या अजूनही सुरू आहेत। खरं तर आपण पाहिलं तर सुश्रुत घैसास त्यांना आधी पहिला रुग्णालयाकडून जे ते त्यांची बाजू मांडण्यात आली, त्याच्यानंतर पोलिसांकडून आता नुकताच त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यानंतर आज हे दोन्हीही म्हणजे फिर्यादी आणि एकंदरीत आरोपी हे असं जर आपण गणित पाहिलं तर हे दोघंही जण आज ते मेडिकल काउन्सिलच्या एका संपूर्ण कार्यालयात दाखल होतील आणि समोरासमोर ही जी आहे ती सुनावणी पार पडेल। त्यामुळे नेमका प्रतिवाद वाद आणि युक्तिवाद काय होणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तनिषा भिसेच्या कुटुंबाकडून जी सतत जी मागणी केली जाते ती म्हणजे ते एकंदरीत त्यांचा मृत्यू झाला त्या मृत्यूचं नेमकं कारण काय। आणि आपण जर पाहिलं तर रुग्णालयाचा नियम असतो की कुठल्याही रुग्णाची खाजगी किंवा त्याच्या संदर्भातली कोणतीही माहिती जी आहे ती सगळ्यांसमोर आणली जाऊ नये। पण कुटुंबाकडून असा आरोप केला गेलाय की आमच्या रुग्णाची जी खाजगी माहिती होती ती आणण्याचा प्रयत्न समोर आणलं गेलं रुग्णालयाकडून, अशी माहिती जी आहे ती आरोप जो आहे तो करण्यात येत आहे। त्यामुळे आता काही वेळात ह्या सुनावणीला सुरुवात होईल। घैसास कुटुंब एकंदरीत जर पाहिलं तर डॉक्टर सुश्रुत घैसास या सुनावणीला उपस्थित राहणार त्यासोबतच बरोबर आहे। त्यामुळे खासगी माहिती कुठेतरी माध्यमांना दिल्याचा हा मुद्दा आज महत्त्वाचा असणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।